नमस्कार, रेसिपी विथ रोहिणी या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत मिसळ पाव। तर या ठिकाणी मी खोबरं खिसून घेतलं आहे, एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे, एक कांदा कट करून घेतला आहे आणि अद्रक आणि लसूण। आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी खोबऱ्याचा खिसा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता मी काढून घेते आणि आपल्याला आता कांदाही भाजून घ्यायचा आहे। कांदा अद्रक लसूण सगळे एकत्रच भाजून घेत आहे। अशा प्रकारे कांदा हा थोडासा भाजला आहे। आता आपण टोमॅटोही ह्याच्यामध्येच टाकून देऊयात, म्हणजे टोमॅटोही भाजून घेऊया थोडंसं। टोमॅटोचा आंबटपणा हा कमी होतो। अशा प्रकारे मी कांदा टोमॅटो मस्तपैकी भाजून घेतला आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि थंड झाल्यावर आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। त्यामध्येच खोबऱ्याचा किसही टाकून घेतला आहे। आता आपण हे एकत्रितच ह्याचा आपण पेस्ट करून घेऊयात। अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक केला आहे। आता एका पातेल्यात मी तेल घेतलं आहे। आता त्यामध्ये जिरे मोहरी टाकून आपण ह्याला फोडणी देऊन घेऊयात। आता केलेली पेस्ट आपण हे तेलामध्ये टाकून परतून घ्यायची आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि 2 चमचे मिसळ मसाला टाकला आहे। आता हे सगळं मिक्स करून ह्याला परतून घेऊयात छान। तेल थोडं जास्तच टाकायचं आहे मिसळमध्ये। तेल जास्तच असेल तर छान लागते मिसळ। अशा प्रकारे आता मी या ठिकाणी मटकी ही शिजवून घेतलेली आहे थोडीशी हळद टाकून। तुम्ही बघू शकता मटकी ही शिजलेली आहे। आता आपण काय करणार आहोत, त्या फोडणीमध्ये ही मटकी टाकून द्यायची आहे। ह्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतला आहे मसाला। आता आपण मटकी शिजलेली त्याच्यामध्ये टाकून देऊया। आता आपण ह्याला मस्तपैकी 10 मिनिटे मस्त शिजून घ्यायचं आहे। अजून ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी चवीपुरतं मीठ टाकून घेते। अशा प्रकारे आता मस्तपैकी आपण ह्याला 10 मिनिटे उकळून घ्यायचं आहे। एकदम अशी मस्त टेस्ट येते ना भाजीला। आता आपण इकडे मिसळ तयार करून घेऊयात। एका प्लेटमध्ये मी मटकी काढून घेतली आहे भाजीतली आणि त्यामध्ये फरसाण घालून घेतला आहे आणि त्यामध्येच कांदा, बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली कोथिंबीरही टाकून घेत आहे। आता ह्याच्यामध्ये भाजीचा रस्सा मस्तपैकी टाकून घेऊयात। अशा प्रकारे आपली मिसळ मस्तपैकी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अशी मिसळ तयार झालेली आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते। अशाच प्रकारे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।